हॅलो स्टुडंट्स, हाऊ आर यू? कसे आहात सगळेजण? टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट युअर फर्स्ट चॅप्टर ऑफ मॅथ्स, दॅट इज बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. कळलं? गणितामधलं जे पहिलं प्रकरण आहे, बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. जॉमेट्रीमध्ये म्हणजे भूमितीमध्ये असणारे ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. ओके, सो आवर फर्स्ट हेडिंग इज पॉइंट. पॉइंट म्हणजेच काय, त्याला मराठीमध्ये आपण बिंदू असं म्हणतो. ओके, नाउ सी आय एम गिविंग वन डॉट हियर. ओके, दिस टायनी डॉट, a tiny dot made by a finely pointed tip on a paper is called point. आपण याला काय म्हणतो, आपण असं पेनाच्या साहाय्याने, टिपच्या साहाय्याने एक डॉट दिला त्याला आपण काय म्हणतो, पॉइंट असं म्हणतो. ओके, आता हा जो मी पॉइंट काढलेला आहे या पॉइंटला मी नाव देते. आय गिव्ह द नेम टू इट्स पॉइंट. सो इट इज रीड ॲज, त्याला कसं वाचलं जातं, पॉइंट ए. याला काय म्हणतात, पॉइंट ए असं रीड केलं जातं. अँड पॉइंट ए नॉट एनी पॉइंट हॅज नॉट एनी स्पेसिफिक लेंथ, ब्रेथ अँड हाईट. म्हणजे हा जो बिंदू असतो याला विशिष्ट प्रकारची लेंथ नसते, लांबी नसते, ब्रेथ नसते म्हणजे रुंदी नसते, आणि उंची नसते. ओके, म्हणजे अशी जी फिगर आहे त्याला आपण काय म्हणतो, पॉइंट असं म्हणतो. ओके, सो नेक्स्ट कन्सेप्ट इज लाईन सेगमेंट. ओके, लाईन सेगमेंट म्हणजेच त्याला मराठीमध्ये आपण रेषाखंड असं म्हणतो. नाउ सी, नाउ आय टेक 2 points over here. 2 dots I have taken here. Now I join these 2 dots. Okay, so see this. Means if we join 2 distinct points. आता हे जे पॉईंट्स आहेत ना त्यांना मी नाव देते. This point is A and another point is B. Okay, so if we join 2 distinct points A and B using a ruler, म्हणजे पट्टीच्या साहाय्याने जर आपण यांना जोडलं तर काय होतं, वी गेट लाईन सेगमेंट ए बी. आपल्याला काय मिळते, रेषाखंड ए बी मिळतो. बरोबर आहे. अँड इट इज रिटन ॲज, ह्याला जर लिहायचं झालं तर आपण कसं लिहितो, सेगमेंट ए बी. ओके, सेगमेंटचा हा SEG लिहितो, सेगमेंट ए बी. किंवा अजून हे कसं लिहिलं जातं म्हणजे बघा, रीड करताना सेगमेंट ए बी और किंवा सेगमेंट बी ए. ओके, सो राईट डाऊन सेगमेंट बी ए, हे आपण शॉर्टमध्ये लिहितो. अँड दिस लाईन सेगमेंट हॅज ए डेफिनाईट लेंथ. ह्याला विशिष्ट प्रकारची लांबी असते. म्हणजे सपोज आता हा 5 सेंटीमीटरचा आहे तर लेंथ ऑफ सेगमेंट ए बी म्हणजे हा जो ए बी रेषाखंड दिलेला आहे त्याची लेंथ किती आहे, 5 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटरची काढली असेल तर तो 6 सेंटीमीटर लेंथचा आहे हे कळतं. ओके, मीन्स दिस इज अबाउट युअर लाईन सेगमेंट. ओके, देन युअर नेक्स्ट कन्सेप्ट इज लाईन. आता लाईन कशाला म्हणायचं ते आपल्याला बघायचं आहे. लाईन. नाउ सी, now I take 2 points over here. Now I join these 2 points. आता मी यांना नावं देते A आणि B. I have taken 2 points, 2 dots, and I join these 2 dots and I gave them name. आम्ही त्यांना नावं दिलेली आहेत. Okay, now what if we extend a line, now this is your line segment. AB is what, line segment, and we want line. So if we extend a line segment endlessly on the both sides, म्हणजे हा जो तुम्ही लाईन सेगमेंट काढलेला आहे त्याला दोघंही टोकांकडे जर तुम्ही एक्सटेंड केला म्हणजेच काय, वाढवला. ओके, तर काय मिळते तुम्हाला, वी गेट ए लाईन. ओके, सो इन फिगर दिस लाईन एल इज शोन. म्हणजे ही जी फिगर काढलेली आहे या फिगरमध्ये
लाईन एल काढलेली आहे. इट इज ऑल्सो नेम ॲज, हिला काय म्हटलं जातं, लाईन एल. ओके, ऑर इट इज ऑल्सो रिटन ॲज लाईन ए बी पण म्हटलं जातं, लाईन ए बी ऑर अगेन लाईन बी ए. हां, म्हणजे हे पण तुम्ही नाव देऊ शकतात, लाईन बी ए. ओके, नाऊ पॉईंट ए अँड पॉईंट बी, these two are the points on the line L. या पॉईंट एलवर पॉईंट ए आणि पॉईंट बी आहेत. ओके, अजून काय महत्त्वाचं आहे, वी यूज ॲरो हेड्स. बघा दोघं एंडला काय दिसतंय तुम्हाला, ॲरो दिलेला दिसतोय ना. देर इज ए ॲरो गिवन टुवर्ड्स द बोथ दी एंड्स. दोघं टोकांकडे ॲरो दिलेला आहे. ओके, दिस शोज ए लाईन एक्सटेंड इनडेफिनाइटली ऑन द बोथ साईड्स. याचाच अर्थ काय, ही लाईन पुढे खूप अशी वाढत जाते आहे. लक्षात आलं, तिची फिक्स अशी लेंथ नाही आहे. कळलं. सो ऑल दिस इज अबाउट युअर लाईन. देन युअर नेक्स्ट कन्सेप्ट इज रे. ओके, नाउ सी what about ray. Now see in this figure, I draw the figure here. I gave this point name P and here Q. Okay, now this ray, it is a part of line. First thing, ray is a part of line. Then it ray म्हणजे हा कशाचा पार्ट आहे, तर लाईनचा पार्ट आहे. ओके, देन ए रे स्टार्ट्स ॲट वन पॉईंट. हा जो रे आहे हा एका पॉईंटकडून स्टार्ट होतो. ओके, अँड गोज इनडेफिनाइटली ऑन दी अदर डिरेक्शन. म्हणजे एकीकडून स्टार्ट होऊन तो दुसरीकडे एंडलेसली वाढत जातो. ओके, सो दी स्टार्टिंग पॉईंट, जिथून तो स्टार्ट होतो, दी स्टार्टिंग पॉईंट ऑफ रे इज कॉल्ड ओरिजिन. म्हणजे हा जो पॉईंट आहे या पॉईंटला काय म्हणतात, ओरिजिन असं म्हणतात. अँड मीन्स इन फिगर पॉईंट पी इज द ओरिजिन ऑफ रे पी क्यू. तुम्ही या रेला रीड कसं करणार, रे तुमचं स्टार्टिंग पॉईंट काय आहे, पी, म्हणून पी पासून स्टार्ट करायचं. पी क्यू मीन्स रे पी क्यू इज गिवन हिअर. डोंट रीड रे क्यू पी. लक्षात आलं, ते रॉंग आहे. असं काही जण उलटं वाचतात, रे क्यू पी. हां, सो दिस इज रॉंग, हे चूक आहे. हां, रे ऑलवेज स्टार्ट्स फ्रॉम दी ओरिजिन ऑर इट्स स्टार्टिंग पॉईंट. डू यू अंडरस्टूड अप टू दिस? ओके, देन युअर नेक्स्ट कन्सेप्ट इज कॉन्करंट लाईन्स. ओके, now see, कॉन्करंट लाईन्स. आता कॉन्करंट लाईन्स कशाला म्हणतात, नाउ सी, व्हेन 3 or more लाईन्स. हां, नाउ सी, दिस one line is there, this another line is there, this again third line is there, again fourth line is there. Okay, means when 3 or more lines pass through the same point. आता हा जो पॉईंट आहे त्यांचा, जिथे या ज्या पॉईंटमधून त्या पास होत आहेत, ओके, त्या पॉईंटला नाव देते मी पी. ओके, आय गिव द नेम टू दॅट पॉईंट पी. ओके, मीन्स वेन 3 or 4 लाईन्स, बघा किती लाईन्स आहेत, 1 2 3 4. ओके, वेन 3 or more लाईन्स म्हणजे 3 किंवा 3पेक्षा जास्त लाईन पास थ्रू द सेम पॉईंट. ह्या सगळ्या लाईन ज्या आहे त्या एकच बिंदूमधून जर पास होत असतील, सो दे आर कॉल्ड ॲज कॉन्करंट लाईन्स. अशा ज्या लाईन्स आहेत त्यांना काय म्हटलं जातं, कॉन्करंट लाईन्स असं म्हटलं जातं. आणि पुढे महत्त्वाचं पॉईंट काय आहे, an infinite number of lines can be drawn passing through one point. Suppose means you have taken one point. हां, तर तुम्ही एका पॉईंटमधून किती अशा लाईन काढू शकतात, तर खूप साऱ्या काढू शकतात. ही एक काढाल,
अशी पण काढाल, अशी पण काढाल, अशी पण काढाल. हां, this is also right, this is also, means so many lines you can draw through only a single point. एका पॉईंटमधून तुम्ही खूप साऱ्या लाईन काढू शकतात. अँड दिस पॉईंट पी इज दी पॉईंट ऑफ कॉन्करन्स. म्हणजे जिथे या सगळ्या रेषा ज्या पॉईंटमधून पास होतात त्या पॉईंटला काय म्हणतात? इट इज कॉल्ड ॲज दी पॉईंट ऑफ कॉन्करन्स. सो हिअर पॉईंट पी इज दी पॉईंट ऑफ concurrence. Do you understood up to this? Okay, then our next point is collinear points. Okay, collinear points म्हणजे मराठीमध्ये त्याला एक रेषीय बिंदू असं म्हणतो. ओके, आता सी, नाऊ आय ड्रॉ वन फिगर ओव्हर हियर. मी ही कशाची फिगर मी ड्रॉ केली? आय ड्रॉ द फिगर ऑफ ए लाईन. वाय लाईन? बिकॉज ॲट बोथ द एंड्स देअर इज ए ॲरो हेड्स. दोघं टोकांकडे काय आहे? बाणाची टोकं दाखवलेली आहेत. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज लाईन. म्हणून तिला आपण काय म्हणतो? लाईन. नाऊ आय गिव the name to this line L. Okay, and on this line I check some points here. I give them name A, B, C, D. Okay, means now see what is the definition of collinear points then. Collinear points म्हणजेच एक रेषीय बिंदू कशाला म्हणतात? तो see 3 or more points which lie on the same line are said to be collinear points. Okay, now see, this is your line L is given over here. Now on this line L there are how many points I have taken? 1 2 3 4, means how many? 4 points are there. So what our definition tells? आपली व्याख्या काय सांगते? की 3 किंवा तिनापेक्षा जास्त बिंदू जर एकाच रेषेवर असतील तर त्या बिंदूंना काय म्हणतात? कोलिनियर पॉईंट्स असं म्हणतात. ओके, मीन्स पॉईंट्स ए, पॉईंट बी, point C and point D lie on the same line. Okay, so these points are collinear points. Okay, means point A, point B, point C and point D. Okay, these points are collinear points. आता हे कळलंय तुम्हाला? ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज युअर नेक्स्ट कन्सेप्ट, non-collinear points. Non-collinear points. मग आता नॉन कोलिनियर पॉईंट्स कशाला म्हणतात? सो नाऊ सी, आय ड्रॉ द फिगर हियर. दिस इज युअर लाईन. नाऊ आय टेक 2 points हियर, A, D. 1 point here I am taking and the another is here. Okay, now see what is the definition. Points which do not lie on the same line. Now I have drawn the line AD here. Now see, this point B is at the upper side of the line. हा पॉईंट बी कुठे काढलेला आहे मी? लाईन ए बीच्या वर, सॉरी ए डीच्या वर आहे. तो कुठेतरी एक पॉईंट घेतलेला आहे. आणि सी कुठे आहे? इट इज बिलो दॅट लाईन. तो त्या लाईनच्या खाली आहे. ओके, मीन्स पॉईंट्स विच डू नॉट लाय ऑन द सेम लाईन. म्हणजे असे पॉईंट जे पॉईंट डू नॉट लाय ऑन दी सेम लाईन, म्हणजे त्या एकाच लाईनीवर आहेत का? हे नाही, एकीकडे आहे तर एकीकडे आहे. लाईनीवर आहेत का? जसे ए आणि ए डी दिसत आहेत तसे नाही आहेत. सो सच पॉईंट्स आर कॉल्ड ॲज नॉन कोलिनियर पॉईंट. सो इन द फिगर point A, point B, point C and point D are non-collinear points. Okay, means point A, point B, point C and point D, they are non-collinear points. Okay, हे कळलंय तुम्हाला? Now your next concept is about plane. Plane कशाला म्हणतात? Okay, now see what is about plane. Plane म्हणजे काय? Now see this figure. This one plane is there.
Now I give these arrows here. Okay. Now see what the definition of planes tells us. प्लेन म्हणजे मराठीमध्ये त्याला प्रतल असं म्हणतात. ओके. ए फ्लॅट सरफेस म्हणजे हा जो सरफेस आपण काढलेला आहे ना रेक्टँगल शेपचा, दॅट ए फ्लॅट सरफेस विच एक्सटेंड्स इन्फायनाटली इन ऑल डिरेक्शन्स. बघा मी हे जे ॲरो दाखवलेले आहेत ना याचा अर्थ काय होतो. इट मीन्स दॅट दिस प्लेन एक्सटेंड्स इन ऑल डिरेक्शन्स म्हणजे हे जे प्लेन आहे हे सगळं डिरेक्शनला वाढत जाणारं आहे. ओके. सो सच टाईप ऑफ फिगर इज कॉल्ड ॲज ए प्लेन. ह्या अशा फिगरला काय म्हणतात, प्लेन असं म्हणतात. आणि अजून महत्त्वाचं काय, ह्यामध्ये ॲरोज का दाखवलेत, ॲरोज आर ड्रॉन टू ऑल साइड्स टू शो दॅट द प्लेन एक्सटेंड्स म्हणजे हे सगळ्या बाजूंनी वाढत जातं हे हा त्याचा अर्थ होतो, म्हणून हे ॲरो दाखवलेले आहे. हां. नाव इन फिगर आय गिव द नेम एच टू दिस प्लेन. मीन्स इन फिगर प्लेन एच इज गिव्हन देअर ऑर शोन देअर. कळलं आहे तुम्हाला. म्हणजे अशी जी फिगर असते तिला प्लेन असं म्हणतात. ओके. Then your next concept is parallel lines. Parallel lines म्हणजेच त्याला आपण समांतर रेषा असं म्हणतो. Parallel lines. Okay. Now see. Now here we draw the figure of plane here. हे प्लेन आहे तुमचं म्हणजे प्रतल काढलं आहे आणि तिच्यामध्ये I have taken this I have drawn these two lines here, this M, this L and this plane H. Okay. Means now see what is the definition of parallel lines. म्हणजे समांतर रेषांची व्याख्या काय सांगते आपल्याला. Lines, now see these lines. Lines which lie in the same plane. आता ह्या ज्या दोन लाईन आहेत ह्या कुठे आहेत, ह्या एकाच प्रतलामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. बट डू नॉट इंटरसेक्ट ईच अदर. त्यात एकमेकींना छेदतायत का, नाही छेदत आहे. ओके. दे डू नॉट इंटरसेक्ट ईच अदर आर सेड टू बी पॅरलल लाईन्स. अशा लाईनला काय म्हणतात, पॅरलल लाईन्स असं म्हणतात. नाव सी इन द फिगर लाईन एल अँड लाईन एम lie in the same plane that is H. Okay. दे डू नॉट इंटरसेक्ट ईच अदर. त्या एकमेकींना छेदतायत का, त्यांनी क्रॉस केलं आहे का एकमेकींना, नाही. ओके. दे डू नॉट इंटरसेक्ट ईच अदर अँड लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. ओके. अँड लाईन एल पॅरलल टू लाईन एम. म्हणजे हे आपण कसं लिहू शकतो, लाईन एल. आता हा जो पॅरलल आहे तर त्या पॅरलल ऐवजी असं चिन्ह दिलं जातं. दिस सिम्बॉल इज गिवन ओव्हर दिअर. लाईन एल पॅरलल टू लाईन एम. म्हणजे लाईन एल जी आहे ती एम या लाईनशी कशी आहे, पॅरलल आहे. ओके. आणि हे जे सिम्बॉल आहे ह्या ज्या दोन उभ्या रेषा दिल्या जातात, दिस टू वर्टिकल लाईन्स. ओके. इज the symbol for पॅरलल लाईन्स. ओके. म्हणजे हे त्यांचं सिम्बॉल आहे, या सिम्बॉलने ते दिलं जातं. एवढे कन्सेप्ट तुमचे क्लिअर झालेत. आपण कुठले कुठले बघितलेत तुमच्या लक्षात आलं. फर्स्ट आपण काय बघितलं, पॉईंट. फर्स्ट वी हॅव सीन पॉईंट, देन लाईन सेगमेंट, देन लाईन, देन रे, then concurrent lines, collinear points, then parallel lines, plane, non-collinear points. Okay. Now see in your textbook practice set 1 is given there. Okay. Now see in practice set 1 first figure is given over there. Okay. Now see in that figure this figure is given there. Now you have asked some question. Now first question is there, observe the figure. म्हणजे ही जी दिलेली आकृती आहे त्या आकृतीचं काय करायचं आहे, तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. अँड नेम द फॉलोइंग. आणि खाली काही प्रश्न विचारलेले आहेत तर
फिगरवरून तुम्हाला त्यांची काय करायची आहेत, आन्सर्स द्यायची आहेत. ओके, नाऊ सी फर्स्ट क्वेश्चन इज आस्क कोलिनियर पॉईंट्स. आता या फिगरवरून आता बघा बरं, या फिगरमध्ये साधारण तुम्हाला काय दिसतंय, या फिगरमध्ये 2 लाईन आहेत. ओके, विच आर दॅट 2 लाईन्स, लाईन MT, okay, and this line RN. These 2 lines are there. Okay, now see, you have asked collinear points. Now what is the definition of collinear points? The points which lie, 2 or more points which lie on the same line. Okay, means now tell me which are collinear points. Point M, point O, point T. So first write down this point M, point O, point T, and अजून कुठले पॉइंट आहेत, पॉइंट R, पॉइंट O and पॉइंट N. कारण हे बघा, हे एकाच रेषेवर आहेत, RON, आणि हे आधी आपण लिहिले MOT. These 3 points they lie on the same line. ओके, एकाच रेषेवर आहेत म्हणून आपण ते तिघंही लिहिले. आता याच एकाच रेषेवर हे तिघं आहेत, पॉईंट R, पॉईंट O and पॉईंट N. सो हिअर राईट डाऊन पॉईंट R, point O and point N. Okay, now you have asked rays, means you have to give the name of the rays. Now how many rays are there? See, this 1 ray 1, this 2, this 3, this 4, this 5 and this one 6, means total 6 rays are there. So write down their name. So first ray, ray OM. Okay, so write down ray OM. Then next ray OP. So write down ray OP. Then ray ON. So write down ray ON. You have written ray ON. Then ray OT. So write down ray OT. Then ray OS. So write down ray OS. And what is the last? Ray OR. So write down ray OR. Okay, means these 6 are the rays. Now line segments. Now you have to write line segment, म्हणजे रेषाखंडांची नावं लिहायची आहेत. Now see this segment MT. Okay, so first write down segment MT, then segment RN. Okay, so write down segment RN, then segment OP. So write down segment OP, then segment ON. So write down segment ON, then segment OT. So write down segment OT, then segment OS and OR. Segment OS, segment OR and segment OM last. Okay, so all these are the names of the line segments. Now you have to write the names of the lines here. कुठल्या lines आहेत? So see, line MT. So write down line MT. Now why line MT? Because both the ends they are having arrowheads. बाणं दाखवलेली आहेत ना, म्हणून ती तुमची लाईन आहे. त्यानंतर what is the next? line RN. Okay, so write down line RN. Okay, so these are the names of the line. Then next question, write the different names of the line. म्हणजे आता ही जी लाईन तुम्ही ड्रॉ केलेली आहे त्या लाईनचे तुम्हाला नावं लिहायचे आहेत. मग आता फर्स्ट बघा बरं, काय नाव दिलेलं आहे,
स्मॉल लेटरने लाईन एल. सो यू राईट डाऊन लाईन एल. म्हणजे तुम्ही असंही नाव लिहू शकतात. अजून काय लिहू शकतात? लाईन ए बी पण लिहू शकतात. सो राईट डाऊन लाईन ए बी. अजून काय लिहू शकतात? लाईन बी सी. सो राईट डाऊन लाईन बी सी. नेक्स्ट लाईन सी डी. सो राईट डाऊन लाईन सी डी. अजून काय लिहू शकतात? लाईन ए सी पण लिहू शकतात ना. लाईन ए सी. सो राईट डाऊन लाईन ए सी. अगेन लाईन बी डी. सो राईट डाऊन लाईन बी डी. ओके, मीन्स यू कॅन राईट दिस वे. नाव सी. डू यू अंडरस्टूड अप टू दिस? It is so simple chapter and this basic concept you must have to clear it. महत्त्वाच्या संकल्पना ह्या जर तुमच्या आत्ता क्लिअर असतील तर तुम्हाला पुढे इझी जाईल. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज मॅच द फॉलोविंग. नाव सी फर्स्ट फिगर. नाव टेल मी what is the first figure over here. Now see, at both the ends there is a arrowheads. So it is line or line segment. What is that? Line na. So write down line. Just in front of it, write down it line. Then see in the next figure, what is two distinct points are there? Is there any arrowhead or what? काहीच नाही आहे. एंड पॉईंट्स दिलेले आहेत. सो व्हॉट इज दिस फिगर? दिस इज युअर लाईन सेगमेंट. म्हणजे त्याला आपण रेषाखंड असं म्हणतो. ओके. देन इन व्हॉट अबाउट इन द नेक्स्ट फिगर? See this is your plane. So give the name plane here. And in the next figure, what is this figure? What is this? This is ray. So give here ray because here one point is a starting point or origin and at the other end there is a arrowhead. Okay, so such figure we called it as a ray. So write down ray. Then now see in the next question, what is given? See, observe the figure given below. म्हणजे ही खाली दिलेली फिगर आहे ना एवढी मोठी, तिचं ऑब्झर्वेशन करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. आणि तुम्हाला काय लिहायचं आहे? पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्सची नावं लिहायची आहेत. देन कॉन्करंट लाईन्सची नावं लिहायची आहेत. आणि थर्ड काय विचारलं आहे? पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स. पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स जो आहे तो लिहायचा आहे. ओके. नाव सी पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स. आता पॅरलल लाईन्स कुठल्या आहेत यामध्ये? लाईन बी. सी दिस लाईन बी पॅरलल टू लाईन एम अँड लाईन एम पॅरलल टू लाईन क्यू. ओके. सो राईट डाऊन पॅरलल लाईन्स. लाईन बी पॅरलल लाईन M and this line M parallel to line Q. So parallel line Q. Okay. अजून कुठली आहे का बरं? सी दिस लाईन A parallel to line P. So write down line A parallel line P. Okay. Then you have to write concurrent lines. Concurrent linesची नावं लिहायची आहेत. सो विच आर द कॉन्करंट लाईन्स? आता कॉन्करंट लाईन म्हणजे तुम्हाला माहिती आहे 3 or more लाईन्स विच पास थ्रू ए सिंगल पॉईंट. मग कुठले आहेत? सी दिस इन द फिगर लाईन ए, लाईन बी अँड लाईन सी. ओके. सो हिअर राईट डाऊन लाईन ए, लाईन बी अँड लाईन सी. Again what is given here? अँड लाईन दिस ए सी ऑल्सो ना. लाईन ए सी पण आहे ना. ए सी पण पास होते ना या बी पॉईंटमधून, एमधून. त्यानंतर अजून कुठल्या आहेत? पॉईंट पी, लाईन पी, लाईन क्यू अँड लाईन ए सी. सो राईट डाऊन दिस वन अँड अनदर लाईन विच आय हॅव टोल्ड यू, लाईन P. Now where is line P? This is line P. Then line
Q and line AC. Okay, means line P, line Q and line AC. These are the concurrent lines. Now what is next? Point of concurrence. म्हणजे असा पॉईंट ज्यामधून दोन किंवा दोनापेक्षा जास्त लाईन पास होत आहेत. मग कुठल्या आहेत बघा, आता इथे ह्या 3-4 लाईन्स आहेत, 4 लाईन्स, दे पास थ्रू दिस पॉईंट. मीन्स पॉईंट ए इज ए point of concurrence. So write down point A and another which point? Point D, because P also pass, Q also pass and line AD also pass. So point D is also there. So point D is also the point of concurrence. Okay. Now today we will stop here. Today we have finished your first chapter and your next chapter we will start in our next lecture. Okay. सो म्हणून जेवढे काही आता ह्या प्रॅक्टिस सेट आहे, जेवढ्या डेफिनेशन्स दिलेल्या आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा. ओके, टिल देन गुड बाय.